लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि जळकोट तालुक्यात एकदा नव्हे तर दोनदा ढगफुटी दृश्य पाऊस पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झाले। तर जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील बालाजी पोतने या शेतकऱ्याचा पुरात वाहून मृत्यू झालाय। त्यामुळे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आधार म्हणून शासनाकडून 4 लाख रुपयाचा धनादेश आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पत्नी रंजना बालाजी पोतने यांना देण्यात आलाय। त्यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे म्हणाले, अशा या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांच्या मदतीसाठी पूरग्रस्त भागात तळ ठोकून परिस्थितीवर नियंत्रण ठेवत हे नैसर्गिक संकट हाताळणारे उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे। एवढंच नाही तर त्यांच्यासारखं काम देखील इतर अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। अशा अनेक उपाध्या देत आमदार संजय बनसोडे यांच्याकडून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांचं कौतुक करण्यात आले। आपण शासनातर्फे जी आर्थिक मदत दिली जाते नैसर्गिक आपत्ती अनुदानामध्ये पुरात वाहून जाणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पावलेल्या व्यक्तीला त्यांच्या कुटुंबियांना आज एक पूर्ण रुपयाची पाकळी म्हणून आज आपण 4 लाखाचा धनादेश देत आहोत, त्यांना पत्र देत आहोत। तर मी सन्माननीय आमदार साहेबांना अशी विनंती करतो की सुरुवातीला आपण त्यांना धनादेश वाटप करावा आणि नंतर आपले शोकपत्र शब्द जोडा। खरंच अतिशय दुःखानं हे नैसर्गिक आपत्ती ज्या पोतने कुटुंबाला या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे मी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांना फोनवरून ज्यावेळेस सांगितले की त्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या की काही करून 4 दिवसाच्या आत त्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे। आणि म्हणून तहसीलदार साहेबांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। मी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी त्यांनी काम केले आणि त्यांनी सांगितलं होतं, मी कालच सांगितलं की मी जळकोटला उदगीरचे गणपती विसर्जन झाल्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत गेलो होतो आणि मी दुसऱ्या दिवशी जळकोटला पुन्हा मला मुंबईला जायचंय आणि म्हणून मी पोतने कुटुंबाला आपण तात्काळ त्या ठिकाणी आपण मदत दिली पाहिजे अशा सूचना केल्यामुळे त्यांनी रात्रीच हा चेक पास करून ट्रेझरीमधून सगळ्या जे काही त्याला सगळ्या गोष्टी लागलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांचं एक लोकप्रतिनिधी म्हणून आपत्कालीन मध्ये कशा पद्धतीने काम करावं त्यांच्याकडून त्या ठिकाणी शिकलं पाहिजे। आपले उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार अतिशय चांगल्या पद्धतीचं या अतिवृष्टीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। मी त्या दिवशी ढोरसांगीला आल्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला नदी काठच्या शेतकऱ्यांना तर त्याचे पंचनामे कराच, पण इतर भागात सुद्धा अतिवृष्टीनं जे पिकाचं नुकसान झालंय त्याचे सुद्धा सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना मी त्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचे सुद्धा आता पंचनामे त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरंच त्याचं नुकसान झालं असेल त्याला सुद्धा शासनाच्या वतीनं मदत त्या ठिकाणी देण्याचं काम हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करेल हा शब्द या मी आदरणीय तहसीलदार साहेब असतील, बीडीओ साहेब असतील, नगरपालिकेचे शिव असतील, सर्व अधिकाऱ्यांचं खूप चांगल्या कृषी अधिकारी करत नाहीत ते आता ते 1 तासात आले ठीक आहे, मी रेस्टॉरंट असेपर्यंत नसेल तर त्याला नोटीस काढायची। तर आमदार आहे तर ते गायब आहे, ते खरंच वेळ सांगितलं आहेत का? वेळ सांगितलं काम शुरू करायचं फोन करा, तिथं आहेत का बघायला। जर असं चकल्या मारून जर पुढे अधिकारी जात असतील तर त्याची मी काही अजिबात आता लागणार नाही। हाही या प्रसंगी तुम्हाला इशारा या ठिकाणी देतो मी। तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि खरंच भावना यांच्या खूप चांगल्या आहेत। संवेदनशील तहसीलदार व्हिडिओ म्हणून त्या ठिकाणी काम करतात। व्हिडिओ साहेब आपल्याही कामामध्ये थोडासा बदल झाला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे। कुठल्याही लोकप्रतिनिधीला असेल, सर्वसामान्य माणूस असेल तर ते माझं ऑफिस आहे, ते माझं ऑफिस आहे। आपण त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझं काम होणार आहे अशी भावना त्या ठिकाणी झाली पाहिजे। नाहीतर त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला कोणातरी चिरी मिरी दिल्याशिवाय माझं काम होणार नाही अशी जर भावना तयार झाली ती माझा अपेक्षित नाही। मी असं या ठिकाणी म्हणतो। म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांना मला विनंती करायची तुम्हाला की आपण जसं मी काम करतो त्याच पद्धतीने तुमचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी नम्र सूचना तुम्हाला या ठिकाणी करतो मी आणि थांबतो। जय हिंद।